शांत ठेवून हा खेळ जितका जशा प्रकारचा अनिकेत खेळ करतो तो आपल्या संघाचा भाग आहे. ज्या प्रकारचा खेळ चालू करतो त्या सगळं जे त्याचे सगळं सहकारी आहे त्यांनी खेळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्याची मेहनत जर का वाया जाणार असेल तर मग नक्कीच ही दुर्दैवाची बाब होऊ शकते. अनिकेतचा आपण तितकंच चांगली सांघिक कामगिरी आणि एक टीम टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत भोसले. आणि अनिकेत भोसलेच्या वरती रिवाइव होऊन दोन मोहरा येतो या मैदानावरती. सूरज बांकर भारतामध्ये सामन्यात वरचढ ठरलाय आणि अनिकेत त्याला जबरदस्त टक्कर दिली आहे. 5 खेळाडूंवर चढाई करतोय अनिकेत आणि शुभम हे दोन खेळाडू आहेत. पहिले आपला पहिला पुकार पहिला पुकार गजाला आणि बंड्या आणि गजाशेठ यांना तिसरा पुकार सामन्याची शेवटची आपण लढत पाहतोय की अर्थातच अ गटामध्ये पहिला सामना गमावलेले संघ आहेत. आणि वेळेश्वर लायन्स संघाला केवळ एका गुणाने पराभूत केलं ते स्पाइक पॅन्थर्स संघाने. नक्कीच एक चांगली लढत क्रीडा रसिक आपण पाहतोय. गावाचा क्रीडा रसिक अतिशय दर्जेदार क्रीडा रसिक आहे. पण पहिलं सत्र असून सुद्धा अतिशय चांगली सुशील शेटे विनंती करतो फोटो टाकले डोळ्या बियायला लागलेल्या त्यांचा ग्रुप आहे ना सूरज फाउंडेशनचा त्याला फोटो टाकला होता असा यांनी अतिशय चांगलं योगदान दिले. या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य केलं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पाहूया वेळेश्वर लायन्स संघ असा बदल का नक्कीच एक मोठी आघाडी होती. एक जबरदस्त डॅश आणि सिंगल टॅकल अतिशय सुंदर टॅकल झालंय अमोल या ठिकाणी वेळेश्वर लायन्स कडून. जवळजवळ नार्वेकर दोन्ही करण्याचा प्रयत्न होता तो सांगण्याचा मात्र प्रयत्न असफल होता. जोरदार प्रयत्न झाला. जबरदस्त वेळ बाहेर आपल्या एका मोठ्या 3 पॉईंटवरती पोहोचले. गोवागरमध्ये कबड्डीचा वेळ आहे ते आपण पाहू शकतो. या ठिकाणी उपस्थिती आहे आणि तशा प्रकारचा एक निर्णय होता. ही एक संधी दरवर्षी उपयोग करून देण्याचा जो एक प्रयत्न आहे आणि असोसिएशन आता समोर येत आहे आणि त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती हा खेळ जर दिवसेंदिवस उंची गाठतोय तर आपण पाहू शकतो तालुक्यातीलच खेळाडू जवळसाठी सदाबहारचा खेळ जो कायमचा टुर्नामेंट चाललाय आणि नक्की त्याचा फायदा इथे पुढच्या टुर्नामेंटसाठी त्यांना नक्की होऊ शकेल ज्यावेळेस ते तालुक्याच्या बाहेर खेळतात. या ठिकाणी आपल्या या कबड्डी स्पर्धेला नेहमीच सहकार्य करणारे संगीत घाटकर यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आपल्या कबड्डी खेळाडूंसाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रोत्साहन देत असतात. त्यावेळेस संघ मालक म्हणून आपण उपस्थित होत आहे त्यावेळेला नक्कीच आम्हाला अभिमान आहे की आपण एक अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. अतिशय चांगली लढत आम्हाला आपण पाहतो वेळेश्वर लायन्स आणि धनंजय विलास यांच्यासाठी. कारण दोघं संघ महत्त्वपूर्ण लढत दोन्ही संघ एक सामना पराभूत झालेले संघ आहेत. त्यामुळे नक्कीच प्रयत्न होणार आहे की हा सामन्यामध्ये विजय मिळवण्याचा. आकाश सत्रेकर ट्राय करतोय. दोन्ही संघांना अशी समाजसेवी दोघांकडेही तितक्या चांगले खेळाडू आहेत आणि तितका चांगला गेम त्यांचा आतापर्यंत आपण मैदानावरती पाहिलेला आहे आणि अंतिम त्याची सर्व व्यवस्थापकाळी त्याचे प्रशिक्षक आहेत यांचा जो काही प्लॅन आहे तो या 5 मिनिटांमध्ये नक्कीच वर्कआउट होईल आणि जो संघ तो एक्झिक्यूट करेल तो नक्कीच जिंकेल आणि विजयाला गवसणी घालेल. त्याच्यामुळे स्वतःला शांत ठेवणं गरजेचं आहे. आणखी सगळा खेळाडू कोण बाहेर आहे ही मात्र थोडीशी दुर्दैवाची बाब होऊ शकते वेळेश्वर लायन्स संघासाठी. अतिशय चांगली लढत आपण पाहतोय. आकाश सत्रेकर आता मात्र ट्राय करतोय. धनंजय विलास संघ आहे. आकाश सत्रेकरने अमोल एक महत्त्वपूर्ण गोल मिळवून दिला. वेळेश्वर लायन्सचा बोनस गोल दिलाय. नाही करतोय तो चढाईसाठी नार्वेकर गेला
अतिशय चांगली पकड आपण पाहतोय. सुंदर गोप्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 8 नंबर टी शर्ट मध्ये केलेला 2 नंबर टी शर्ट मध्ये केलेला गोप्ररक्षक वेळेश्वर लायन्स संघातून अतिशय चांगल्या पद्धतीने गोप्ररक्षण करताना पाहतोय. का दिवेश कार्यक्रमाच्या संघामध्ये ज्या वेळेला शेवटच्या क्षणाला दिवेशने फेल केलं होतं पिंपळे याला सागर पिंपळेला अतिशय महत्वाच्या वेळेला आणि त्याने टर्निंग पॉईंट ठरला संस्कार कॅश टर्निंग पॉईंट ज्या प्रकारचा कॅच मारला त्याने जबरदस्त कॅच होता आणि त्याचा फायदा झाला. सॉरी वेळेश्वर लायन्स संघाला. आणि आपण बघू अंकितने काय केलं जसं तो आतमध्ये आला त्याबरोबर या साधन चित्र बदलण्याची ताकद ज्या प्रकारे मी म्हणतो पाहिजे वारंवार ही चूक आपल्याला पाहायला मिळते वेळेश्वर लायन्स संघाकडून. सेलिब्रेशन केलं जात आहे. शुभम डॉक्टर अतिशय रोमांचक आपण पाहतोय वेंकटेश्वर लायन्स आणि रवींद्र किल्लास यांच्यामध्ये अंतिम